ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचार सभांमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत असून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, इंटकचे राष्ट्रीय सचिव तथा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे नेते महेंद्र घरत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। भाजप सत्तेत येण्यासाठी कोणाच्या घरावर गोळ्याही घालतील, कोणाची सुपारीही देतील, अनेक नेत्यांना जेलमध्ये जाण्याची धमकी देऊन फोडले। नुकतेच नारायण राणेंनी देखील आपल्या भाषणात कबूल केले आहे। इतकेच काय तर आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासोबत जायला तयार नव्हते। एकनाथ शिंदे देखील जायला तयार नव्हते। अजित पवार यांचा घोटाळा बाहेर पडला आणि जेलमध्ये जातोस की उपमुख्यमंत्री होतोस ही ऑफर आली, तेव्हा शरद पवार सारख्या माणसाशी दगाफटका आणि अजित पवारांनी केला। आज जे भाजपमध्ये गेले आहेत त्या सगळ्यांची ईडी चौकशी झाली, ते कारवाईला घाबरले आणि भाजपची वाट धरली। आणि हे सर्व घडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता सांगतो, 2024ला इंडिया आघाडीचे सरकार येईल त्यावेळेला काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत लाथ घालून बाहेर पडतील, अशी टीका महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत केली। ते सत्तेत येण्यासाठी काही करतील, ते कोणाला गोळ्या त्यांच्या घरावर पण घालतील, सुपारी पण देतील। नारायण सांगितलं ना, मला तिकडे घेऊन गेले, गणेश नाईकांना घेऊन गेले, हर्षवर्धन पाटलांना घेऊन गेले, अशोकरावांना सांगितलं, अशोकराव नव्हते जात, त्यांच्या विरुद्ध त्यांचा जामीन कॅन्सल करण्यासाठी ते सुप्रीम कोर्टाची धमकी दिली, श्वेतपत्रिका मुद्दा म्हणून काढली, 70,000 घोटाळा त्यांनी जाहीर केला आणि 7 दिवसात अजित पवार जातात, त्यांना येत आहे उपमुख्यमंत्री होत आहे का जेलमध्ये जात आहे, त्यांची भूमिका आहे। ते आता कोणी अजित पवार जायला मागत नव्हते, एकनाथ शिंदे जायला मागत नव्हते, ते सगळे जबरदस्ती नेलेत। एकनाथ शिंदेची ईडी चौकशी झाली, 6 महिने त्यांचा जोशी जो PS आहे तो आता बरोबर फिरतो, 6 महिने बेपत्ता होता। सगळ्यांची ईडी चौकशी झाली, सगळे घाबरून गेलेत। ज्या दिवशी होईल तर देवेंद्र फडणवीस पाठीत लाच घालून बाहेर पडतील अशी। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।